गेल्या 40 वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी आणि भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उभी केलेली कामं ही अभूतपूर्व असून या कामाची पावती म्हणून येत्या 13 तारखेला जनतेनं दानवे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केलंय। जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे रावसाहेब दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं। त्यानंतर शहरामध्ये महायुतीची प्रचंड रॅली काढण्यात आली। सदर रॅली स्वर्गीय कल्याण घोगरे क्रीडा संकुलामध्ये आल्यानंतर सभेत रूपांतर झालं। यावेळी सभेला संबोधित करताना बावनकुळे बोलत होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र भोसले यांनी केलं। और ये भी ध्यान रखो तुम्हारी भी ससुराल मेरे कौन चीज़ में है। आमची दोघांची जोडी गेले 30, 35, 40 वर्ष जवळपास आम्ही आपलं कलकीतुऱ्यासारखं बोलत असतो। त्यांच्या डोक्यात काही गोष्टीची भीती आहे नाही असं नाही, पण अब्दुल सत्तार साहेब एवढ्या लोकांदेखत आमच्या नेत्यादेखत सांगतो इकडचा सूर्य इकडे होईल आणि लोकसभेनंतर शिल्लोड भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे उभी करायची ताकद हरिभाऊ बागडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि बसलेल्या नेतृत्वावर ही गोष्ट मी तुम्हाला आजच्यापर्यंत सांगतो। आता याच्यापेक्षा काय सांगू? उभं राहून नमस्कार करायला सगळ्यांना उभं राहून करा तुम्ही। किती ऐकतो माणूस माझा आता पाहा। काय चिंता करू नका, आमची हास्य मजाक मधले भांडणं असतात दोघांचे आणि त्यामुळं कोणाच्या डोक्यात कुठं काही भ्रम असेल तर तिकडं भुमरे साहेब, तिकडं अब्दुल सत्तार, तिकडं हरिभाऊ नाना, तिकडं नारायण कुचे, आमची राष्ट्रवादी, आमची मनसे, आमची शिवसेना, आम्ही सगळे एकत्र आहे। कोणी कोणाला काही सांगत असलं तर डोक्यातून काढून टाका आणि येत्या 19 तारखेला 13 तारखेला मला असं वाटलं की तुमच्या डोक्यात आहे की नाही म्हणून मी तसं तपासलं। आणि रावसाहेब दानवे पाटील जी 40 वर्षापासून जनप्रतिनिधी आहे आणि 13 मेचा जी निवडणूक आहे 13 मेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेजी मागच्या वेळीचा 3.5 लाखाचा रेकॉर्ड तोडून 4,51,000 मताने विजय होतील आणि संभाजीनगरचे माननीय भुमरेजी, संदीपान भुमरेजी हे धनुष्यबाणवर सुद्धा या संभाजीनगर लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतील। आदित्य ठाकरे सरकून टीका करतात भाजपवर आणि शिंदे सरकारवर। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना निर्लज्ज आणि नीच म्हणणे ही महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही। आदित्य ठाकरेंनी त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हटलं आहे। एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता जो उद्धव ठाकरेच्या भ्रष्टाचारी, अनाचारी, दुराचारी सरकारला लाथ मारून, हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारला लाथ मारून एक शक्तिशाली सरकार बनण्याकरता, मोदींच्या नेतृत्वातलं सरकार बनण्याकरता एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून काम करतात, त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हणणे ही महाराष्ट्राची जनता सोडणार नाही। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला सोडणार नाही आणि महाराष्ट्राचा जर उद्या सर्वेक्षण केलं, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्यामध्ये या महाराष्ट्राचा सर्वात लायक नेता देवेंद्रजी फडणवीसजी असताना त्यांनाही अत्यंत खालच्या भाषेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बोलतात आहे। महाराष्ट्राची जनता यांनाही सोडणार नाही। खरं तर प्रचंड असंतोष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। शरद पवारांनी नरेंद्र मोदीवर आज टीका केली आहे। गॅस महागला, डिझेल महागला, 100 पैकी 87 लोक बेरोजगार आहेत असं सांगताना मोदींची एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि मोदींनी शब्द पाळला नाही असं सांगितलं। शरद पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की 10 वर्ष देशाचे कृषीमंत्री होते, मागच्या 10 वर्षाचा इतिहास काढला कृषीमंत्री काळातला, तर त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही।
जे काही या महाराष्ट्राला मिळालं ते मोदींच्या सरकारमधून मिळालं. आज बघा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचे रेट हे 100 पटीनं वाढले आहेत, पण महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना 287 रुपये बॅग युरिया मिळतं आहे. 10 लाख कोटी रुपयाच्या वर सबसिडी मोदीजींनी युरियाला दिली. आज म्हणून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आज युरिया स्वस्त मिळतो आहे, बी बियाणं स्वस्त मिळतं आहे. या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मदत केंद्र सरकारने केली आहे. शरद पवार साहेब मताच्या राजकारणाकरता इतक्या खाली गेलेले आहेत की आता त्यांच्यावर बोलणे हे निकालानंतर योग्य आहे. अमित शहा यांची सभा आज झाली, त्या सभेला बच्चू कडूंचा विरोध होता आणि हा सगळा तुम्ही ड्रामा काल दिवसभर बघितला असेल. आज पण बच्चू कडूंनी विरोध केला. कालच माननीय देवेंद्रजी आणि सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे. सांगितलं आहे की शेवटी अतिविशिष्ट व्यक्तीच्या सभा जेव्हा लागतात तेव्हा काही नियम आहे, निकष आहे, अटी आहे, त्यानुसार सभेची परवानगी मिळतं. आता काही लोकांना स्टंटबाजी करायची सवय आहे, स्टंटबाजी करत राहतात. प्रतिनिधी नाझीम मनियार, जालना, NTV न्यूज मराठी.